नमो भगवते वासुदेवाय. अथक 50 काल यवनाचे भस्म व मचुकंदाची कथा. श्रीशुक म्हणतात, श्रीकृष्ण मथुरा नगरीच्या मुख्य दरवाजातून उगवणाऱ्या चंद्राप्रमाणे बाहेर पडले. त्यांचे श्यामल शरीर अत्यंत देखणे होते. त्यांनी रेशमी पितांबर परिधान केला होता. त्यांच्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह शोभून दिसत होते. गळ्यात कौस्तुभ मणी झगमगत होता. लांब व पिळदार असे 4 हात होते. ताज्या कमळाप्रमाणे तांबूस नेत्र होते. नित्य आनंद ओसंडून वाहणारे सुंदर गालांनी युक्त चमकणारी मकराकृती कुंडले असलेले त्यांचे सुंदर मुखकमल पवित्र हास्याने शोभत होते. त्यांना पाहून कालयवनाचाही निश्चय झाला की हाच पुरुष वासुदेव होय. कारण नारदांनी जी जी लक्षणे सांगितली होती, वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह, 4 भुजा, कमल पुष्पाप्रमाणे नेत्र, गळ्यात वनमाला आणि अपार सौंदर्य, हे सर्व याच्याशी जुळणारे आहे. म्हणून हा दुसरा कोणी असू शकत नाही. यावेळी हा कोणतेही शस्त्र हातात न घेता पायीच निघाला आहे. तेव्हा आपण सुद्धा त्याच्याशी शस्त्राविनाच लढावे, असा निश्चय करून कालयवन श्रीकृष्णांच्या दिशेने धावत सुटला. त्यावेळी ते तोंड फिरवून रणभूमीवरून पळून जाऊ लागले आणि त्या योग्यांनाही दुर्लभ अशा प्रभूंना पकडण्यासाठी कालयवन त्यांच्या मागे मागे धावू लागलो. पावलोपावली स्वतः हातात सापडल्याचे भासवीत भगवान त्या यवनराजाला पुष्कळ लांब एका पर्वताच्या गुहेत घेऊन गेले. पाठीमागून पळत येणारा कालयवन वारंवार हरकत घेत, यदुवंशामध्ये जन्मलेल्या तुला पळून जाणे शोभत नाही, असे त्यांना टाकून बोलत त्यांच्या मागे मागे पळत होता. परंतु अजून त्याची पापे नष्ट झाली नव्हती. त्यामुळे भगवंतांना तो प्राप्त करून घेऊ शकला नाही. त्याच्या निंदेकडे लक्ष न देता भगवान त्या पर्वताच्या गुहेत शिरले. त्यांच्या पाठोपाठ कालयवनही ते गेला. तेथे त्याने एक दुसराच मनुष्य झोपल्याचे पाहिले. त्याला पाहून कालयवनाने विचार केला की हा मला इतक्या लांब घेऊन येऊन आता साळसूतपणाने झोपला आहे. तो श्रीकृष्ण आहे असे वाटून त्या मूर्खाने त्याला जोरात एक लाथ मारली. तो पुरुष तेथे पुष्कळ दिवसांपासून झोपला होता. लाथेच्या तडाख्याने तो जागा झाला आणि हळूहळू त्याने आपले डोळे उघडले. इकडे तिकडे पाहत असताना जवळच तो कालयवन उभा असल्याचे त्याला दिसले. परीक्षिता, रागवलेल्या त्याची दृष्टी पडताच कालयवनाच्या शरीरातील अग्नी प्रज्वलित होऊन तो क्षणभरात जळून भस्मसात झाला. राजाने विचारले, ब्रह्मन, ज्याच्या केवळ दृष्टिक्षेपाने कालयवन जळून भस्म झाला, तो पुरुष कोण होता? तो कोणाचा पुत्र होता? त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची शक्ती होती? तो पर्वताच्या गुहेत जाऊन का झोपला होता? श्रीशुक म्हणाले, तो इक्ष्वाकू वंशातील मांधात्याचा पुत्र मुचुकंद होता. तो ब्राह्मण भक्त, सत्यप्रतिज्ञ महापुरुष होता. एकदा असुरांना भ्यालेल्या इंद्रादी देवांनी आपल्या रक्षणासाठी राजा मुचुकंदाला प्रार्थना केली. तेव्हा त्याने पुष्कळ काळपर्यंत त्यांचे रक्षण केले. पुष्कळ दिवसानंतर देवतांना जेव्हा कार्तिकेय सेनापती म्हणून मिळाले, तेव्हा ते मुचुकंदाला म्हणाले, राजन, आमच्या रक्षणासाठी आपण पुष्कळ श्रम घेतले, आता विश्रांती घ्यावी. हे श्रेष्ठ वीरा, आमचे रक्षण करता यावे म्हणून आपण मनुष्य लोकातील आपले निष्कट राज्य सोडून दिले. तसेच जीवनातील सर्व भोगांचाही त्याग केला. आता आपले पुत्र, राण्या, बांधव आणि अमात्य, मंत्री, त्याचप्रमाणे त्यावेळेच्या प्रजेपैकी कोणीही जिवंत नाही. सर्वांना काळाने गिळून टाकले. सर्व बलवानांपेक्षाही काळ बलवान आहे. तो स्वतः परम समर्थ, अविनाशी आणि भगवत स्वरूप आहे. गवळी जसा जनावरांना आपल्या ताब्यात ठेवतो, त्याचप्रमाणे काळ सहजपणे सगळ्या प्रजेला आपल्या अधीन ठेवतो. राजा, आपले कल्याण असो. मोक्षाखेरीज आमच्याकडून कोणताही वर मागून घ्या, कारण मोक्ष देण्याचे सामर्थ्य फक्त अविनाशी भगवान विष्णूंपाशीच आहे. असे सांगितल्यावर परमयशस्वी मुचुकंदाने देवांना नमस्कार केला आणि झोपेचा वर घेऊन तो पर्वताच्या गुहेत जाऊन झोपला. त्यावेळी देवांनी सांगितले होते की, हे राजा, झोप घेत असताना जर एखाद्या अजान माणसाने तुला मध्येच जागे केले, तर तो तुझ्या दृष्टीस पडताच त्याच क्षणी भस्म होऊन जाईल. परीक्षिता, कालयवनाला भस्मसात करून यदुश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांनी बुद्धिमान मुचुकंदाला दर्शन दिले. वर्षाकालीन मेघाप्रमाणे सावळे रूप असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी त्यावेळी रेशमी पितांबर परिधान केला होता. वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह होते आणि तेजस्वी कौस्तुभमण्याने ते शोभत होते. त्यांना 4 हात होते. गळ्यात वैजयंतीमाला शोभत होती. सुंदर मुखकमल प्रसन्नतेने खुलले होते. मकराकृती कुंडले कानात झगमगत होती. प्रेमपूर्ण स्मित हास्यपूर्ण युक्त नजर लोकांना आकर्षित करत होती. अत्यंत देखणे तारुण्य आणि मदोन्मत्त सिंहाप्रमाणे निर्भय चाल
अत्यंत बुद्धिमान राजा त्यांच्या तेजाने हतप्रभ झाला. तेजामुळे जवळ जाण्यासही कठीण अशा त्याने राजाने भीतभीतच विचारले. मुचुकुंद म्हणाला, आपण कोण आहात? काट्याकुट्यांनी भरलेल्या या निबिड जंगलात आपल्या कमलाप्रमाणे कोमल असणाऱ्या चरणांनी का बरे फिरत आहात? आणि या पर्वताच्या गुहेत येण्याचा आपला हेतू कोणता? आपण सर्व तेजस्वी पुरुषांचे मूर्तिमंत तेज किंवा भगवान अग्निदेव किंवा सूर्य, चंद्र, देवराज इंद्र किंवा दुसरे कोणी लोकपाल आहात काय? मला वाटते की आपण 3 मुख्य देवतांपैकी पुरुषोत्तम आहात. कारण दिवा ज्याप्रमाणे तेजाने अंधार नाहीसा करतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या अंगकांतीने या गुहेतील अंधार घालविला आहे. हे पुरुष श्रेष्ठ, आपल्याला योग्य वाटत असेल तर आम्हाला आपले जन्म, कर्म आणि गोत्र सांगा, कारण आम्ही ते ऐकण्यासाठी अंतःकरणापासून उत्सुक आहोत. हे पुरुषोत्तमा, आम्ही इक्ष्वाकुवंशी क्षत्रिय आहोत. हे प्रभो, माझे नाव मुचुकुंद असून युवनाश्वंद नंदन मांधात्याचा मी पुत्र होय. पुष्कळ दिवसांचे जागरण झाल्याने मी थकलो होतो. माझ्या सर्व इंद्रियांची शक्ती झोपेने हिरावून घेतली होती, म्हणून या निर्जन ठिकाणी मनसोक्त झोप घेत होतो. आत्ताच मला कोणीतरी उठवले. खात्रीने त्याच्या पापानेच त्याला जाळून टाकले. त्यानंतर शत्रूचा नाश करणाऱ्या परमसुंदर अशा आपण मला दर्शन दिलेस. हे महाभाग, सर्व प्राण्यांना आपण आदरणीय आहात. आपल्या असह्य तेजाने माझी शक्ती क्षीण झाली आहे. मी आपल्याला फार वेळ पाहू शकत नाही. राजा मुचुकुंद असे म्हणाला तेव्हा सर्व प्राण्यांचे जीवन जाते. भगवान हसत हसत मेघध्वनीप्रमाणे गंभीर वाणीने त्याला म्हणाले. श्री भगवान म्हणाले, मुचुकुंदा, माझे जन्म, कर्म आणि नामे हजारो आहेत. ती अनंत असल्याने मीही त्याची गणती करू शकत नाही. एखादा पुरुष आपल्या अनेक जन्मांमध्ये पृथ्वीवरील धुळीचे कण मोजू शकेल, परंतु माझे जन्म, गुण, कर्म आणि नामे यांची कधीच गणती करू शकणार नाही. हे राजा, श्रेष्ठ ऋषी सुद्धा माझ्या तिन्ही कालांतील जन्म आणि कर्माचे वर्णन करीत असतात, परंतु त्यांना त्यांचा अंत लागत नाही. असे असूनही राजा, मी आपला वर्तमान जन्म, कर्मे आणि नामे तुला सांगतो, ऐक. धर्माचे रक्षण आणि पृथ्वीला भारंभूत झालेल्या असुरांचा संहार करण्यासाठी पूर्वी ब्रह्मदेवांनी मला प्रार्थना केली होती. त्यानुसार मी यदुवंशामध्ये वसुदेवांच्या घरी अवतार ग्रहण केला आहे. मी वसुदेवांचा पुत्र असल्यामुळे लोक मला वासुदेव म्हणतात. आतापर्यंत मी कंसाच्या रूपाने जन्म घेतलेल्या कालनेमी, प्रलंब इत्यादी साधुद्रोही असुरांचा संहार केला आहे. राजन, आणि हा कालयवन तुझी तीक्ष्ण दृष्टी पडताच भस्म झाला. तोच मी तुझ्यावर कृपा करण्यासाठी या गुहेत आलो आहे. तू भक्तवत्सल अशा माझी यापूर्वी फार आराधना केली आहेस. म्हणून हे राजश्रेय, वर माग. तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करेन. जो पुरुष मला शरण येतो त्याला पुन्हा शोक करावा लागत नाही. श्री शुक म्हणतात, भगवान श्रीकृष्ण जेव्हा असे म्हणाले तेव्हा गर्गाच्या वाणीने राजा मुचुकुंदाला स्मरण झाले आणि ते भगवान नारायण आहेत हे जाणून अतिशय आनंदाने त्याने भगवंतांच्या चरणांना प्रणाम केला आणि स्तुती केली. मुचुकुंद म्हणाला, हे प्रभू, जगातील सर्व प्राणी आपल्या मायेने अत्यंत मोहित होऊन राहिले आहेत. ते आपल्याला न भजल्याने अनर्थ होतो. हे जाणूनही आपले भजन करीत नाहीत. ते सुखासाठी सर्व दुःखाचे मूळ असलेल्या घरादारात आसक्त होतात. अशा तऱ्हेने स्त्री आणि पुरुष परमार्थाला मुक्तात. हे पुण्यशील प्रभू, या कर्मभूमीत दुर्लक्ष असा निर्दोष मनुष्य जन्म कसा बसा अनायासे मिळूनही दुर्बुद्धी मनुष्य पशुप्रमाणे संसाररूप अंधाऱ्या विहिरीत पडून राहतो आणि भगवंतांच्या चरणकमलांची उपासना करीत नाही. हे भगवान, मी राजा होतो. राजलक्ष्मीच्या गर्वाने उन्मत्त झालेल्या, या शरीरालाच आत्मा मानणाऱ्या आणि पुत्रपत्नी, खजिना तसेच पृथ्वीच्या लोभांमध्येच गुंतलेल्या व त्यांचीच अखंड चिंता करणाऱ्या माझ्या जीवनाचा हा अमूल्य समय अगदीच व्यर्थ गेला. मातीचा घडा किंवा भिंतीप्रमाणे असलेले हे शरीर, यालाच मी राजा समजत होतो. अशा प्रकारे मदांग होऊन मी आपली पर्वा न करता रथ, हत्ती, घोडे, पायदळ आणि सेनापती यांना बरोबर घेऊन या पृथ्वीवर इकडे तिकडे फिरत राहिलो. निरनिराळ्या कामांच्या चिंतेत पडून बेसावध असलेल्या विषयासक्त लोभी माणसाला नित्य सावध असणारे कालरूप आपण अचानक पकडता, जसा भुकेने व्याकुळ झालेला साप जीभ हलवीत बेसावध उंदराला पकडतो. जे आधी सोन्याच्या रथावर किंवा मोठमोठ्या हत्तींवर बसून जात असे आणि स्वतःला राजा म्हणवित असे, तेच शरीर नंतर आपल्या अटळ कामामुळे विष्ठा, किडे किंवा राखेचा ढीग बनते. हे प्रभू, ज्याने सर्व दिशांवर विजय प्राप्त केला आहे,
आणि ज्याच्याशी लढणारा जगात कोणीही राहिला नाही, जो श्रेष्ठ सिंहासनावर बसतो आणि बरोबरीचे राजे ज्याच्या चरणांवर नम्र होतात, तोच पुरुष जेव्हा स्त्रियांकडे विशेष सुख भोगण्यासाठी जातो, तेव्हा तो त्यांच्या हातचे खेळणे बनतो. एखादा मनुष्य विषय भोगांचा त्याग करून पुन्हा आपण सम्राट व्हावे या इच्छेने दानादी पुण्य, तपश्चर्या किंवा सत्कर्मे करतो, परंतु ज्याची तृष्णा वाढलेली असते तो कधीच सुखी होऊ शकत नाही. हे भगवंता, जन्म मृत्यूरूप संसाराच्या चक्रात भटकणाऱ्या जीवाची त्या चक्रातून बाहेर पडण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा त्याला सत्संग प्राप्त होतो. आणि जेव्हा सत्संग प्राप्त होतो त्याच वेळी संतांचे आश्रय, कार्यकारण रूप जगताचे एकमात्र स्वामी असलेल्या आपल्या ठिकाणी जीवाची बुद्धी स्थिर होते. भगवान, मी तर असे समजतो की आपण माझ्यावर कृपेचा वर्षाव केला आहे, कारण अनासायेस माझे राज्याचे बंधन तुटले. सज्जन चक्रवर्ती राजे सुद्धा वनात एकांतात तपसाधन करण्याच्या उद्देशाने जाऊ इच्छितात, तेव्हा तेही याच अनुग्रहाची प्रार्थना करतात. हे प्रभू, आपल्या चरणांच्या सेवेव्यतिरिक्त दुसरा कोणताही वर मला नको, कारण अनासक्त लोक सुद्धा फक्त त्याचीच प्रार्थना करीत असतात. हे भगवान, मोक्ष देणारे आपली आराधना करून कोणता शहाणा मनुष्य आपल्याला बांधणाऱ्या संसारातील विषयांचा वर मागेल बरे? म्हणून हे प्रभू, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांच्याशी संबंध ठेवणाऱ्या सर्व कामना सोडून मी फक्त मायेशी एक किंचितही संबंध नसलेल्या गुणातीत अद्वितीय चित्तस्वरूप परमपुरुष अशा आपणास शरण आलो आहे. भगवान, अनादी काळापासून मी या जगात आपल्या कर्मफळांच्या भोगाने त्रस्त झालो आहे, पुन्हा त्यांच्या वासनांनी तप्त झालो आहे. माझ्या इंद्रियरूप 6 शत्रूंची खाव कधीही संपत नाही, त्यामुळे मला क्षणभर सुद्धा शांती मिळत नाही. म्हणून आत्मज्ञान करून देणाऱ्या हे प्रभू, आता मी आपल्या निर्भय सत्यस्वरूप आणि शोकरहित चरणकमलांना शरण आलो आहे. आपण माझे रक्षण करा. श्रीकृष्ण म्हणाले, हे सार्वभौम महाराजा, तुझी बुद्धी अतिशय पवित्र आणि उच्च कोटीची आहे. मी तुला वर देण्याचे वारंवार प्रलोभन दाखवले, तरी सुद्धा ती कामनांनी चळली नाही. मी तुला जे वर देण्याचे प्रलोभन दाखविले ते फक्त तुझ्या निश्चयाची परीक्षा घेण्यासाठी. माझे जे अनन्य भक्त असतात त्यांची बुद्धी कामनांमुळे कधीही सैरभैर होत नाही. जे लोक माझे भक्त नाहीत ते प्राणायाम इत्यादी साधनांनी मनाला वश करण्याचा कितीही प्रयत्न करोत, त्यांच्या वासना क्षीण होत नाहीत. आणि हे राजन, त्यांचे मन विषयांसाठी पुन्हा उचल खाते. तू आपले मन माझ्या ठिकाणी लाव आणि खुशाल पृथ्वीवर राहा. तुझी अखंड भक्ती नेहमी माझ्या ठिकाणी राहो. क्षत्रिय धर्माचे आचरण करतेवेळी तू शिकार इत्यादी करताना जो पुष्कळ प्राण्यांचा वध केला, त्याचे पाप आता एकाग्र चित्ताने माझी उपासना करीत तपश्चर्याने धुवून टाक. राजन, पुढच्या जन्मी तू ब्राह्मण कुळात जन्माला येशील आणि सर्व प्राण्यांच्या परम सुहृदय होशील आणि मला परमात्म्यालाच प्राप्त होशील. अध्याय 51 समाप्त.